जाधव यांनी या परिसरामध्ये ज्या संस्था उभारल्या त्या संस्था पाहत आम्ही फिरतो आहोत. आता या मातोश्री अंबिकाबाई जाधव त्यांनी लावलेल्या या वेलीचं वटवृक्षामध्ये कसं रूपांतर झालं ते आज सांगणार आहेत. ते जेव्हा राज्यसभेचे सदस्य झाले त्यानंतर इतर प्रांतांशी त्यांचा संबंध आला आणि 37 वर्षापूर्वी त्यांनी जी एक छोटीशी संस्था काढली, केवळ हरिजनांसाठी एक संस्था काढून तिथं राहण्याची व्यवस्था केली. आज त्यांच्या 10 प्रांतामध्ये आज संस्था आहेत, शाखा आहेत, वेगवेगळ्या संस्था आहेत आणि जवळजवळ 450 संस्थांचा भार आज त्यांनी आपल्या खांद्यावरती घेतलेला आहे. म्हणून जाधव यांच्याशी आज आपण या सर्व विषयावरती बोलणार आहोत. आज मला जाधव आठवते, खूप वर्षांपूर्वी तुमचा जन्म झाला कुडूस नावाच्या वाडी तालुक्यातल्या गावात. तर तिथपासून तुमच्या आयुष्याची सुरुवात कशी झाली हे जरा आधी थोडक्यात सांगा. मी कुडूस येथे मी थोडा मोठा झाल्यानंतर मी शाळेत गेलो. शाळेत गेल्यानंतर 3ऱ्या इयत्तेपर्यंत तिथे शाळेची सोय होती. मी त्यावेळेपासून सुद्धा एक हुशार विद्यार्थी होते, नेहमी वर्गात पहिला होतो. तर 3ऱ्या इयत्तेनंतर 32 सालानंतर 36 सालापर्यंत तिथे शाळा नव्हती आणि शाळा नसल्यामुळे मला सगळे आमची घरातली कामं जी असतात ती सर्व कामं करायला लागली. म्हणजे आवणीची, लाणीची, शेतीची, मशागतीची, जनावर राखण्याची सर्व कामं केली. त्याच्यानंतर 4 वर्षांनी बरोबर शेजारच्या गावी चिंचगडला एक शाळा निघाली 4थी इयत्तेची आणि ती 4थी इयत्तेची शाळा निघायला मला खूप आनंद वाटला की आता आपल्याला शिकायला आपण मिळणार. ह्या आनंद याच्यामध्ये तिथे शिक्षक फार चांगले लावले. महाजन, चोडणेकर वगैरे कंपनी जी होती, खूप चांगले शिक्षक झाले. ते 4थी पण तिथे गेलो मी. 4थी पण तिथे शिकल्यानंतर पुन्हा 6वीपर्यंत माझ्यावर पुन्हा अडचणी आली. तर तिथे 7वी ती शाळा नव्हती. ती 7वी शाळेचं म्हणजे पुन्हा मी घरी बसलो, कारण त्यावेळेला खेड्यापाड्यामध्ये शाळेत शिक्षणापेक्षा शेतीचं आणि घरचं कामाला फार प्राधान्य दिलं जात होतं, फार महत्त्वाचं सोय होतं. आणि त्यामुळं 15 ऑगस्टपर्यंत माझी सोय होऊ शकली नव्हती. गोरं वाडी तालुक्यामध्ये गाव आहे, मोठं पालरपेशनचं गाव आहे, सिकेपिंचं गाव आहे चांगलं आधी. त्या गावामध्ये आमचे एक समाजातले नातेवाईक होते, त्यांच्याकडे मी माझी शिक्षणाची सोय झाली. पण 6 महिन्यामध्ये मी तिथे चांगला अभ्यास करून पांढरपेशनच्या मुलांच्या मुलींच्या सुद्धा पुढे जाण्याची मी व्यवस्था केली. आणि इतकंच नव्हे तर 1940 मध्ये वर्णाकुल फायनलला ठाणे जिल्ह्यात मी पहिला आलो. आणि नंतर मग काय केलं पुढे? पहिला आल्यानंतर माझ्या पुन्हा अशा आणखी बळावल्या, उंचावल्या की आपण शिकायला पाहिजे, पुढे जायला पाहिजे. पण ठाणे जिल्ह्यामध्ये एकही वसतिगृह नव्हतं आणि वाडी तालुक्यामध्ये एकही हायस्कूल नव्हतं. त्यामुळे पुढे शिकण्याचा मला प्रश्नच नाही आला. त्यामुळं परंतु माझी इच्छा जी होती त्याला साथ अशी मिळाली की एक दिवस जाहिरात आली की पुण्याला नवीन वसतिगृह निघते आहे, त्या वसतिगृहामध्ये आपण जावं. विद्याविकास वसतिगृह नावाचं मी अर्ज केला आणि पहिला आलो होतो त्यावेळेला ज्ञानप्रकाशमध्ये ही नावं प्रत्येक जिल्ह्याची आज जशी आली SSC बोर्डातली पहिली 50 छापतात नावं, तशी प्रत्येक जिल्ह्यात पहिला कोण आला या दृष्टीने त्यांची नावं छापण्याची व्यवस्था त्यांनी केली होती. ते माझं तिथं नाव त्यांच्या पुढे होतं, त्या व्यवस्थापन कमिटी पुढं. आणि म्हणून त्यांनी माझी पहिली निवड केली. मी त्या वसतिगृहाचा मी पहिला विद्यार्थी, त्या विद्या विकास वसतिगृहाचा. त्यामुळे मी पुण्याला गेलो आणि पुण्याला गेल्यामुळं मला अगोदरच माझी ही जी अडचणी होत्या मला त्याच वेळेला वाटत होतं की ह्या माझ्यासारख्या अडचणी किती लोकांनी येत असतील. खूप लोक, गोरगरिबाला, सामान्य माणसाला, हरिजनांना, आदिवासींना. तेव्हा शिकतानाच की सामाजिक कामाची तिथे एक स्फूर्ती पण मिळत गेली. विशेषतः म्हणजे असं की तिथं जवाहरलालजी नेहरू 2 वेळा आले होते. महात्मा गांधींच्या प्रार्थना आम्ही न विसरताना चुकवीत होतो, न विसरताना जात होतो. त्याप्रमाणे इतर सगळी जी विदा सावरकर किंवा निर्णायक लोकांची मोठ्या भाल भोपटकर, नची केळकर या सगळ्यांची कोणाचीही व्याख्यानं आम्ही चुकवली नाही. एक सांगा की शेवटी कुडूस सारख्या छोट्या गावात एका हरिजनाच्या घरामध्ये तुमचा जन्म झालेला. तुमचे आई वडील काय करत असत? माझे वडील शेतकरी. खरं मी जर चर्मकस्वामी असला तर ते कच्च्या कातळांचा व्यापार करायचे. पण एक सांगा की तुमच्या घरामध्ये अभ्यासाचं वातावरण नव्हतं? बिलकुल नव्हतं. अभ्यासाचं बालपण बिलकुल नव्हतं. तरी सुद्धा तुम्ही पहिले कसे आलात? पहिले
मूळचा हुशार विद्यार्थी म्हणा, अभ्यासामध्ये. अभ्यासामध्ये हां. आणि व्यवहारामध्ये माझे आई वडील हुशार, अच्छा. त्यामुळं ते जर अडाणे होते तरी हुशार होते. हा, जाधव तुम्ही पुण्यामध्ये गेलात, पण हे हरिभाऊ फाटक तुम्हाला नेमके कुठे भेटले? जिथे महात्मा फुले, मी त्यांचं मूळचं नाव गोरे, हो. त्या गोऱ्यांचाच बंगला तिथे आम्हाला, फुलेंचाच बंगला हां. तिथं बाजूला एक मिळाला इसवी कॉलेजच्या पिछाडीला. हां. त्यामुळं अच्छा. आम्ही त्या वसतिगृहात राहिलो हां. आणि वसतिगृहात शिक्षण घेता घेता पुढे अनेकांच्या ओळखी झाल्या. माझा तो स्वभावच होता हां. की याची ओळख करा, त्याची ओळख करा. या ओळखीच्या निमित्ताने हरिभाऊ फाटकांचा परिचय झाला अच्छा. आणि हरिभाऊ फाटकांच्या परिचयामुळं त्यांच्याकडे रोज जाणं येणं, त्यामुळं भाऊसाहेब रानडे, सेनापती बापट वगैरे आणि साने गुरुजी यांचा जास्त जवळकीचा परिचय झालेला आहे. पण हे हरिभाऊ भेटले कुठे तुम्हाला? हरिभाऊ भेटले म्हणजे हरिभाऊंचं काय झालं की हरिभाऊंना हरिजनांच्या बद्दल अत्यंत आपुलकी होती, अत्यंत म्हणजे खूपच होती. काही मुलं नडली, फीसाठी पैसे नाहीत, परीक्षेच्या फीसाठी पैसे नाहीत, अशी मुलं त्यांच्यावर जात होती. एक दिवस त्यांनी महात्मा गांधींनी एक चिठ्ठी दिली आमच्या एका मित्राजवळ. आम्ही सगळे मुलं महात्मा गांधींच्या प्रार्थनेजवळ गेलो. हरिभाऊंची चिठ्ठी पाहिल्यावर महात्मा गांधींनी संबंध प्रार्थनेच्यामध्ये झोळी पसरली आणि जवळजवळ एक मोठी त्यावेळेला म्हणजे आता जवळजवळ 40-45 वर्षापूर्वीची गोष्ट, 45 वर्षापूर्वीची गोष्ट, 2000 रुपये त्यांच्या थाळीत ते झोळीत पैसे जमले. ती तेवढी रक्कम त्यांनी हरिभाऊ फाटकांच्याकडे पाठवली आणि त्याच्यावरती हरिभाऊ फाटकाने पुणे शहर हरिजन सेवा संघ हा स्थापन करून हरिजन तिथे जाहिरात पण दिली की ज्या हरिजन विद्यार्थ्यांना काही गरज लागेल, मदत लागेल, त्यांनी माझ्याकडे यावं, भेटावं. ते आपण करतो. परंतु माझा त्याच्याशी संबंध आला नाही. पण त्यांचा तो आवड आणि ब्राह्मण असून हरिजनाबद्दल इतकी आपुलकी, हे तुम्हाला माहिती आहे. मला अनेक लोकांनी सांगितलं होतं की मला जर तसा अनुभव आला नाही तर ब्राह्मणांनी दलितांची दृष्टीची वागणूक होती ती अवघड होती. पण हे ब्राह्मण असून आपल्या जवळ बोलवतात, आपल्याला घरी जेवायला बोलवतात, आपल्या हातचं आपण काय दिलं खाऊ तर ते सुद्धा मोठ्या आवडीने खातात. या सगळ्या याच्यामुळे त्यांचे माझे संबंध इतके जुळले आणि ते अत्यंत म्हणजे खरे देशभक्त होते. अच्छा. तुमच्यावरती आणखीन संस्कार पुण्यात कोणी कोणी गेले? तुमचा माट्यांशी सुद्धा संबंध आल्याचा उल्लेख मी वाचला. माटेंशी पण आला होता. माटे स्वतः भेटले तुम्हाला? माटे स्वतः भेटले. अच्छा. माटे त्यावेळेला दलितांची खूप सेवा करते. मग त्याला त्यांनी एक पुस्तक लिहिलं, अस्पृष्टांचा प्रश्न, श्रीपाद माटे. आणि ते संध्याकाळच्या वेळेला आपला दिवा पेटून मातंग वाड्यामध्ये आता नवबुद्ध म्हणतो त्यावेळेला महारवाड्यामध्ये जाऊन मुलांना, आपल्या स्त्रियांना, मुलांना शिकवायचे. त्यांचा माझा संबंध आला होता आणि तोही हरिभाऊ फाटकांच्या मुळेच आला होता. तर त्याने तुम्ही एकदा असं सहज गमतीने म्हणाला होता 5 ब्रह्मचारी तुमच्या आयुष्यात आले, ते कोण? हरिभाऊ फाटक एक, साने गुरुजी 2, आचार्य भिसे 3, अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे 4 आणि आप्पासाहेब पटवर्धन 5. यांचे माझ्यावर खरोखर मोठे खूप चांगले संस्कार आहेत. अच्छा. पण तुम्ही ब्रह्मचारी व्हायचं ठरवलं नाही? त्याच्या आधी माझं लग्न झालं होतं. आधीच लग्न झालं होतं? 45 लग्न झालं होतं. अच्छा. मग पुण्याला तुम्ही शिकत होता तेव्हा लग्न झालेलं? पुण्याचे शिक्षण संपले बरोबर माझं लग्न झालं. नंतर मी टेक्नॉलॉजीला गेलो. अच्छा. मग पुण्याहून तुम्ही कुठे आलात? पुण्याहून मी हरिभाऊनीच माझी सोय केली. अच्छा. की त्यांनी बाळासाहेब खेराला पत्र लिहिलं की हा माझा विद्यार्थी आहे, तुमच्या शाळेमध्ये याची सोय करावी. तिथे ते पत्र घेऊन गेले. बरोबर. शाळा म्हणजे कसली शाळा होती ती? त्याला लेदर वर्किंग स्कूल आणि लेदर टॅनिंग स्कूल, टॅनिंग इन्स्टिट्यूट, गव्हर्नमेंट टॅनिंग इन्स्टिट्यूट स्कूल नव्हे. आणि त्या ठिकाणी 3 वर्षाचा एक कोर्स होता. म्हणजे मी तिथे दोन्ही कोर्स पुरे केले, आर्टिझन कोर्स आणि ऍडव्हान्स कोर्स. ऍडव्हान्स कोर्सला सुद्धा जसं मी इथं पहिला आलो होतो तसे माझ्या बरोबर अनेक देशची मुलं होती, निनाऱ्या राज्यातली मुलं होती. स्टील आय स्टूड फर्स्ट. असं का? त्यावेळेला सुद्धा मी पहिला आलो. त्यामुळं मला गव्हर्नमेंट इंडियाची स्कॉलरशिप त्यावेळेला म्हणजे 46 साली जवळजवळ 80 रुपयाप्रमाणे 12×8 = 960 रुपये स्कॉलरशिप त्याला मिळाली. त्यावेळेला आपला 5000 रुपये सुद्धा खर्च न, पण टेक्निकल त्याला गव्हर्नमेंट त्यावेळेला ब्रिटिशांचं राज्य असताना सुद्धा खूप मोठी मदत केली. पण मग हे सगळं शिक्षण घेतल्यानंतर, एवढ्या तुम्हाला पाठिंबा असल्यानंतर तुम्ही नोकरीमध्ये कुठेतरी न जाता कुडूसला का परत आलात? आणि हे भिवंडीचं कार्यक्षेत्र तुम्ही का निवडलं, कसं निवडलं? कुडूसला परत येण्याचं कारण, कुडूस हे माझं गाव. मला अण्णासाहेब शास्त्रबुद्धांनी टॅनिंगचा कोर्स झाल्याबरोबर हरिभाऊ फाटकांच्यामुळे सांगितलं तुम्हाला इथं बंगला राहायला देतो बोरिवलीला. तिथं प्राणाल कपाड्या होते, कोरा केंद्र तिथं होतं. तुम्ही या ठिकाणी इथं राहा आणि तुम्हाला काय पाहिजे तो पगार वगैरे देण्याची व्यवस्था करू. पण माझं मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या समाजासाठी काय ते करावं. जी गोरगरीब मुलं आहेत
त्यांच्या शिक्षणाची सोय करावी, मला ज्या अडचणी जीवनामध्ये आलेल्या ते इतरांना येऊ नये त्या दृष्टीने मी त्यांच्यासाठी परत इथं आलो नोकरी न करताना. आणि 8 जूनला कुडूस इथे आम्ही हे एक छोटीशी सभा घेतली. ती जागा तुम्हाला मी दाखवणार आहोत. त्या ठिकाणी एक सबन तालुक्याची सभा घेऊन वाडी तालुका हरिजन उन्नती मंडळ नावाची संस्था स्थापन केली. हे पहिलं नाव तुमच्या संस्थेचं हरिजन उन्नती हरिजन मंडळ. उन्नती मंडळ, बरोबर. आणि मग तुम्ही आता भिवंडीला केव्हा आलात? भिवंडीला 6 मार्च 1949 मध्ये, हा, हा. म्हणजे 9 महिन्याच्या आतच आम्ही तिथे आलो. अच्छा. म्हणजे अगोदर आम्ही भात वगैरे गोळा केलं खूप हा. शेतकऱ्याकडून आणि खूप चांगला साथ दिला आम्हाला. म्हणजे मी एक हरिजन कार्यकर्ता नव्हतो त्यावेळेस विद्यार्थीच होतो. पण ज्यांच्याकडे गेलो त्यांनी नाही म्हटलं नाही. अरे. आमच्या भाषेत म्हणजे खंडी भात म्हणजे 6 मन भात हो, हो. एकेका शेतकऱ्यांनी, ब्राह्मण मंडळींनी, शेतकऱ्यांनी सर्वजण दिले आणि खूप चांगली मदत केली. ते आल्यामुळे आणि थोडे पैसे मिळाल्यामुळं आम्हाला मोठं उत्तेज मिळालं. तर वाड्याला बोर्डिंग काढायचं का भिवंडीला काढायचं हा एक मोठा प्रश्न आहे. पण या संस्थेच्या सुदैवाने म्हणा किंवा माझ्या सुदैवाने म्हणा त्या वाड्याच्या ऐवजी आम्ही भिवंडीला एक स्थापन केलं. आणि त्यांना स्थापन करण्यापूर्वी भाऊसाहेब धामणकर जे आहेत त्यांना मी प्रथम भेटलो. ते तिथले फार मोठे चांगले कार्यकर्ते आहेत आणि तेव्हापासून त्यांचा माझा संबंध जो आहे, आम्ही मित्रही आहोत. मोठे माझे वडीलधारी आहेत, त्यांना आम्ही मान देतो. त्यांनी सांगितलं की तुम्हाला इथे जे जे सहकार्य लागेल ते सहकार्य मी तुला देण्यास तयार आहे. त्याला आधी असं वाटलं की मी नोकरीसाठी त्यांच्या गेलेलं आहे. त्यांना मी सांगितलं मी नोकरीसाठी आलेलो आहे, इथे काही विधायक काम करायचे त्या दृष्टीने मी इथं आलेलं आहे, या दृष्टीने मदत करावी. तुम्ही त्या संस्थेचं नाव हरिजन गिरिजन उन्नती मंडळ असं केलेलं दिसते. म्हणजे कुडूसमध्ये हरिजन होतं, भिवंडीमध्ये गिरिजन त्याच्यामध्ये आलं. 64 मध्ये केलं आम्ही. ते 64 मध्ये आलं. इतिहास आहे. आता तुमच्या संस्थेचं नाव संबंध भारत सेवा मंडळ, भारतीय समाज उन्नती मंडळ इथपर्यंत ही जी काही आता बदल झालाय, हा. या बदलामागची तुमची भूमिका कोणती? हे सुरुवातीला असं होतं की मी पण जरा फारसा परिचित नव्हतो. वाडी तालुक्यात परिचित होतो. वाडी तालुक्यात परिचित असल्यामुळं सुरुवातीला वाडी तालुका हरिजन उन्नती मंडळ सुरू केलं. लोकांच्या त्या ठिकाणी कामं सुरू केली. मंदिर प्रवेश, वीर प्रवेश वगैरे छोटी छोटी कामं जी होती त्या आम्ही सबन सुरू केली. ह्या आज आपण ज्या वैश्विक ठिकाणी बसलेलो आहोत, इथला मंदिर प्रवेश सुद्धा 1900 संस्था स्थापन सुरू होण्यापूर्वी 1948 सुरू झालेलं आहे. म्हणजे वज्रेश्वरीच्या देवळात. त्याचं कारण असं, बाळासाहेब खेर हे यांचा मी लाडका विद्यार्थी. आणि ज्या वेळा मी या मंदिराच्या ट्रस्टच्या ज्याला पत्र लिहिलं, प्रमुख तो गिरी म्हणून, का बा हे मंदिर खुलं करा, कायदा अंमलात आलेला आहे आणि नाहीतर आम्हाला प्रवेश करावा लागेल. तेव्हा पत्ता होता माझा बांद्र्याचा, बाळासाहेब खेरांच्या याचा पत्ता होता. त्यांनी ते पत्र सरळ पाठवलं बाळासाहेब खेरांच्याकडे. आणि त्यांना असं वाटलं होतं बाळासाहेब खेरे याला बोलावून याची चांगली हजेरी घेतली. पण बाळासाहेब खेरांना ते पत्र इतकं आवडलं, त्यांनी कलेक्टरला आणि DSP बोलून घेतलं आणि सांगितलं की हे मंदिरात परिषदेचं काम चांगल्यापैकी बंदोबस्तामध्ये झाले. आणि मला एक पत्र दिलं की माझा एक विद्यार्थी एवढा डॅशिंग होऊन या कामाला पुढे येतो, यावर त्यांनी आनंद व्यक्त केला. आणि त्यावेळी इथे जवळजवळ 200 पोलीस आणि सगळे कलेक्टर पासून सर्व निर्णय अधिकारी ऑफिसर या ठिकाणी आले. आणि मोठी ज्या हरिजनांना कधी देवळात जायचं माहिती नव्हती अशा स्त्रिया पुरुष म्हणजे लाईन मध्ये मोठ्या खुशीने सर्वांनी प्रवेश घेतला. जाधव, मगाशी आपण आचार्य भिशांचा उल्लेख केला. आचार्य भिशांनी ठाणे जिल्ह्यात जे काम केलं त्यामधनं तुम्हाला विद्याश्रमाची, तुमची भिवंडीची कल्पना स्फुरली का? आता तिथपासूनची जरा हकीकत सांगा. नाही, विद्याश्रमाची कल्पना हे माझ्या विद्यार्थी दशेत जी शिक्षणाची आवाज झाली त्याच्यातून सुचली होती. आणि म्हणून नोकरीच्या ऐवजी वसतिगृह सुरू करावं या कल्पनेत आम्ही भिवंडीला विद्याश्रम वसतिगृह सुरू केलं. पण विद्याश्रमाच्या नावामागे मात्र इतिहास आहे. त्या ठिकाणी आचार्य, पहिला व्यवस्थापक आमचा जो नारायण भोईर, त्या नारायण भोईरला आम्ही आचार्य भिसेंच्या बोर्डीला शारदाश्रम मध्यम सरून हे कसं चालवावं, प्रार्थना, प्रेय, नियम कसं करून घ्यावेत त्यासाठी पाठवलं. आणि आचार्य भिसेंच्या बद्दल पूर्वीपासून माझ्या मनामध्ये अत्यंत एक आदर होता. आणि त्यांचंही या संस्थेवरती माझ्यावरती खूप प्रेम होतं. पण तिथं त्यांचा आश्रम आणि जिथे मी शिकायला होतो विद्या विकास वसतिगृह, त्यातली विद्या, हे विद्या आणि आश्रम, त्यामुळे पहिले दोन्ही आणून त्या याच्यामध्ये विद्या आश्रम या नावाने मी ते वसतिगृह. किती मुलं होती सुरुवातीला? त्या सुरुवातीला फक्त 20 होती आणि साधा आधी गुरांचा गोठा होता. डास, विंचू, घुशी, उंदीर, साप
या सगळ्यांचं साम्राज्य होतं, ज्याला खिडक्या नव्हत्या, दरवाजा नव्हत्या. कोणी जागा दिली आहे तुम्हाला? एका मुसलमानाकडून आम्ही जागा धामके नाक्यावर घेतली होती अच्छा, हा. आणि दरमा फक्त 10 रुपये भाडं देत होतं. अच्छा. अशा ठिकाणी सुरू केलं हा. आणि त्या वसतिगृहाला बाळासाहेब खेराने भेट दिली अच्छा. मुख्यमंत्री असताना. हा. आणि त्यांनी सांगितलं की यांना लवकर मान्यता मिळाली पाहिजे. हो, हो. आणि ते गेल्यावर तेवढं मान्यता मिळाली. इतकंच नव्हे, कलेक्टरला बोलावून सांगितलं हम्म. की या संस्थेला लवकर 2 महिन्याच्या आत जागा देण्याची व्यवस्था करा आणि तुम्ही काय करता याचा दर आठवड्याला मला रिपोर्ट पाहिजे. अरे वा. त्यावेळेला बोमन नावाचे कलेक्टर होते हा. आणि त्याप्रमाणे 2 महिन्याची आपण जे विद्याश्रम समोर बघितलं, त्या विद्याश्रमातली सगळी जागा जी आहे ती अगदी आमच्या हातात 2 महिन्याच्या आत पडली सर. तुम्ही आता हे विद्याश्रम एवढं चांगलं चालवत होतात आणि ती जी कल्पना होती त्यामधून तुम्ही एकदम शाळेकडे कसे गेलात? न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना तुम्ही का केली? वसतिगृहाची लोकांची गरज भागावी ही खरी माझी मूळची कल्पना. परंतु आमची विद्याश्रमाची मुलं 1.5 मैल जवळ गावात शाळेत जात होती आणि त्यावेळेस त्यांना इतकी चांगली हार्जिन मुलं असल्यामुळे इतकी चांगली वागणूक मिळत नव्हती. सरकारचे जावं किंवा त्यांना फ्रीशिप असताना म्हणत बॅक बेंचेस राहायची, त्यामुळे ही मुलं एस टी स्टँडवरती सिनेमा पाहायला वगैरे असं सोडून द्यायचे. आणि एकदा तर फारच कहर झाला. वार्षिक परीक्षेचा रिझल्ट इतर सर्व मुलांना दिला आणि आमच्या मुलांना सांगितलं तुम्ही उद्या या, आश्रमची ती मुलं आहात ना, उद्या या. ही मुलं सर्व हिरू मुस्लिम माझ्याकडे आली आणि सांगायला लागले की आमचे रिझल्ट मिळाले नाहीत, आपली शाळा असं आपलं झालं नसतं. मी त्यांच्या आपली शाळा सुरू केली पाहिजे त्या अनेक मुलांनी माझ्याकडे अगदी रडून मागणी केली आहे. आणि त्यावेळेला मी विचार केला की हा भेदभाव नाहीसा करत असेल तर आपली स्वतःची शाळा पाहिजे. आणि म्हणून त्याला सांगितलं, तो दिवस 30 एप्रिल होता असं मला आठवतं, तेव्हा जूनमध्ये याल तेव्हा तुम्ही आपल्या स्वतःची शाळेत याल अशी मी व्यवस्था करेन. त्यावेळेला वाखू चौधरी हे ॲडिशनल कलेक्टर होते आणि मी जिल्हा विकास मंडळाचा सेक्रेटरी होतो. आणि त्या सेक्रेटरी असताना वाखू चौधरी सांगितलं की मी मुलांना असं कबूल केलेलं आहे. अरे वा. आणि शाळा मला मिळाली पाहिजे. वाखू चौधरी कलेक्टर येण्यापूर्वी IAS होऊन ते जॉईंट डायरेक्टर एज्युकेशन जे होते त्यांनी ताबडतोब विदय घाटेनं आप्पासाहेब पवार होते, पवार डायरेक्टर होते, त्यांना एक पत्र लिहिलं की हे तुम्ही ताबडतोब यांना शाळेत यांची व्यवस्था करावी. आणि सत्य आहे, सध्या ह्याच्यामध्ये ती एका आठवड्याच्याच आम्हाला पत्र आलं की तुम्ही शाळा सुरू करा. आता त्याला जो लेंगी प्रोसिजर असतो तो सर्व टाळून त्यांनी 1 आठवड्यात परवानगी दिली. इतकंच नव्हे, शाळेला परवानगी दिल्यानंतर 6 महिन्याच्या आत आम्हाला त्यांनी पुन्हा 40,000 रुपये बिल्डिंग ग्रँट मंजूर केली. म्हणजे ही किती सालची गोष्ट? 1960 सालची गोष्ट आहे. पण तुम्ही ह्याला जे न्यू इंग्लिश स्कूल नाव दिलं हे सुद्धा तुमचं पुण्याचं सगळं संस्कार. पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज आहे, न्यू स्कूल आहे, आता तिथलं विद्या विकास वसतिगृह आहे. थोडंसं संस्कार त्यांची नावं थोडंसं झालं. तुम्ही न्यू इंग्लिश स्कूलच्या तुमच्या शाळेचा रौप्य महोत्सव आता नुकताच 7 फेब्रुवारी झाला आणि त्याची आता इमारती खूप मोठी झाली. किती विद्यार्थी आता शाळेत? आता तिथे 1600 विद्यार्थी आहेत शाळेमध्ये. ते जास्त यंदा 2000 झाले असते, पण यंदाच्या गेल्या दंगलीमुळं काही मुलं तिथं कमी आली, वसतिगृहात मुलं थोडी कमी आली, त्यामुळं ती मुलं थोडी कमी आहेत. पण ही आता इमारत आमची, तुम्ही जी भव्य इमारत पाहिली ती इमारत अपुरी पडते. आणखी जवळ 3-4 मजल्याचा आमचा प्लॅन आहे आणि तुम्ही शक्यतो 1-2 वर्षात तो पुरं करणार आहात. अरे वा. पण आता तुम्ही सांगा, आपण ज्या आवारात इथं बसलेलो आहोत, ही जी शाळा आहे मुलींची, या मुलींच्या शाळेमधनं शालांत परीक्षेला किती विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या याची जर काही माहिती दिली, किंवा इथं उभ्याच आहेत तुमच्या शाळेच्या प्रमुख कार्यकर्त्या, त्यांना जरी तुम्ही बोलावलं त्यांनी सांगायला सांगितलं किती विद्यार्थिनी इथं उत्तीर्ण झाल्या? तुम्ही जरा माहिती द्या. तुम्ही 10 वर्ष इथं आहात, तेव्हा 10 वर्षातल्या माझी विद्यार्थिनी दरवर्षी किती गेल्या, त्यांनी काय काय करतात, किती मुलींनी फायदा घेतला, या दृष्टीने पण जरा माहिती द्या. इथे 75 पासून मुली आमच्या जायला लागलेल्या आहेत. जून 75. तर पहिल्या बॅचचा रिझल्ट आमचा 0% होता. 0% होता थोडक्यात. तुम्ही काही शिकवलेलं दिसत नाही. नवीन अभ्यासक्रम होता ना. बरं. आणि मग नंतर मात्र आजपर्यंत म्हणजे 76 पासून ते 84 मार्च पर्यंत जो 250 मुली आमच्याकडनं शिकून गेलेल्या आहेत. 10वी सोडून झालेल्या आहेत आणि त्यांचे रिझल्ट पण आता 90 पर्यंत आलेले आहेत. त्याच्यामध्ये आता 10 बॅचेसमध्ये 8 मुली जवळजवळ म्हणजे ग्रॅज्युएट झाल्या. त्याच्यात 1-2 सचिवालयात आहेत, त्याचबरोबर कोणी ट्रेझरी ऑफिसमध्ये आहे, कोणी बँकेत लागलेत. आणि साधारण व्यावसायिक शिक्षण म्हणजे DED, SSC DED कडे मुलींचा जास्त कल आहे, कारण नोकरी लवकर मिळते. त्याच्यामुळे जवळजवळ 40 शिक्षिका किती असतील? 40 मुली तरी शिक्षिका झाल्या असतील. मुख्य सांगा की हे जे वसतिगृह आहे ना, हे हरिजन आणखीन गिरिजन या मुलींसाठी तुम्ही मुख्यत्वे काढलं. यातल्या किती मुली आता नोकऱ्यात आहेत? तुमच्यामुळे किती मुलींचं भवितव्य आज सुधारलं किंवा मोठं झालं?
त्याच्यात आता ह्या ज्या SSC डेट झाल्या आता सगळ्या नोकरीत आहेत असं आणि त्याशिवाय ज्या काही 11वी झाल्या काही 12वी झाल्या आणि नोकरीला पण लागल्या या सर्व दलित समाजातल्या सगळ्या मुली दलित समाजातल्या अच्छा आणि चांगल्या तऱ्हेनं कामं करतायत. अगदी उत्तम. अरे वा. आणि आता जो तुमचा 10वीचा वर्ग आता झाला संपला त्यांचा निरोप समारंभ तुम्ही काल केलात त्या किती मुली आता बसल्यात परीक्षेला त्या 38 मुली जो आहेत आणि गेल्या वर्षीचा तुमचा रिझल्ट कसा होता तोही चांगला होता. किती टक्के 90%. चांगला म्हणजे किती टक्के 5 वर्ष 90% रिझल्ट आणि इथं राहतात मुली किती त्या सगळ्याच्या सगळ्या नाही, नाही, नाही. म्हणजे टोटल संख्या टोटल संख्या इथे 215 आहे. 215 मुली आहेत त्यांची व्यवस्था वगैरे सर्व तुम्ही सगळी पाहता. इथेच वसतिगृहात. मला वाटतं जाधव हे तुमचं फार मोठं कार्य आहे नाही. आणि या दृष्टीनं तुम्ही आता या मुलींचं कार्य शिक्षणाची व्यवस्था केली तिथं मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था केली आणि तुम्ही आता कॉलेजकडे वळलेले आहात. आता जे तुमचं कॉलेज आहे भिवंडीमध्ये या वसतिगृहाची हा. जी कल्पना आहे हां, तर आता मला इथे सांगितलं की बुवा फुले महात्मा फुले हे आमचे सर्वांचे गुरुजी आहेत. बरं समाज शिक्षणातले एक त्याचं कोण जर असेल त्याच्यामध्ये की स्वतःच्या बायकोला शिकून मुलींची शाळा हा. आमची संस्था 1948 मध्ये निघाली हा. पण त्यांच्या बायकोनी म्हणजे सावित्रीबाई फुलेंनी हो. 1848 मध्ये आमच्या संस्थेच्या आधी 100 वर्ष शाळा काढली. बरोबर. ते आमच्या डोळ्यासमोर होतं की खरी गरज हो, मुलांच्या शिक्षणाबरोबर मुलींच्या शिक्षणाची खरी गरज आहे. हो. एक मुलगी शिकली संबंध कुटुंब सुधारतं. हो. एक मुलगा शिकला तर तो एकटाच पुढे जातो. वा. आणि तुम्ही पाहता की आता 81च्या सेन्सस प्रमाणात सुद्धा दलित शिक्षक स्त्रियांचं जे प्रमाण शिक्षणाचं आहे ते फक्त 7.5% हा. आहे. तेव्हा ह्याही मुली पुढे गेल्या पाहिजेत, हो. जास्त शिकल्या पाहिजेत, व्यवसायात लागल्या पाहिजेत. शिक्षणाचं प्रमाण म्हणजे तुम्ही साक्षरतेचं प्रमाण म्हणता. साक्षरता प्रमाणात म्हणजे महाराष्ट्रामध्ये आदिवासी आणि दलित हा. यांच्यामध्ये साक्षरतेचं प्रमाण आज हे 8% आहे असं तुम्हाला Yes, म्हणायचं yes, yes. म्हणजे आता मला सांगा की तुम्ही ज्या वेळेला संस्था सुरू केल्या तेव्हापासून आजपर्यंत किती फरक समाजामध्ये पडला तुम्ही ज्या क्षेत्रात वावरतात तुमच्या दृष्टीने किती फरक पडला पुष्कळ फरक पडलेला आहे. असं आहे त्यावेळेला किती टक्के प्रमाण असेल का स्त्रिया शिकतच नव्हत्या असं म्हणायचं मुळात ते स्त्रियांना शिकवणं हां, हे आमच्या समाजामध्ये जवळजवळ नको म्हणत होते. असं. काय तुला मोठा बॅरिस्टर नवरा मिळणार आहे हा. अशा भाषेत ते सगळे सांगायचे सगळ्या हा. याच्यामध्ये. त्यामुळे ते शिकवण्याचं प्रमाण कमी होतं. हा. पण जसजसं मुलींना सुद्धा नोकरी चांगली मिळते, मुलगी शिकली म्हणजे नवराही चांगला मिळतो, त्यामुळे पालकांमध्ये याची एक आवड निर्माण झाली. हा. आणि आवड निर्माण झाल्यामुळे थोडंसं शिकायला लागले. तरी सुद्धा अद्याप काही ऑर्थोडॉक्स पालक आहेत हा. त्यांना याची शिकण्याची काही गोडी नाही. असं. पण हळूहळू हे प्रमाण वाढत जाणार आहे आता. एक सांगा की तुम्हाला पाहिलं तर संस्थेकरता जागा तुम्हाला फार चांगल्या मिळाल्यात. हो, हो. या शाळेची इथे जी आता ही इमारत मी पाहतोय तर इथं ज्या तुम्हाला जागा मिळाल्या कशा सहजपणे कशा मिळाल्या त्या कोणी दिल्या ही जागा तुम्हाला कशी मिळाली कोणी दिली ही जागा इथं मिळण्यापूर्वी हां, आमचं एक वसतिगृह छोट्या जागेमध्ये होतं, हां, लहानशा जागेमध्ये आधी. आणि मग मी गव्हर्नमेंटकडे एक पत्र लिहिलं होतं हां, की बुवा हे आम्हाला मुलींच्या बोर्डिंगच्या शिक्षणासाठी अशी जागा मिळाली पाहिजे. परंतु त्यावेळेच्या कलेक्टरने आम्हाला उत्तर पाठवलं की स्थानिक लोकांचं सदर जागा गुरांच्या चरण्याच्या सोय ठेवली पाहिजे म्हणून तुम्हाला पोरींच्या शिक्षणासाठी जागा देता येत नाही असं उत्तर त्यांनी कळवलं. म्हणजे गुरांचं चरणं हे स्त्रियांच्या शिक्षणापेक्षा अधिक महत्त्वाचं महत्व मानलं त्यांनी. असं तर हां बरोबर आहे. अधिकाऱ्यांनी जास्त महत्वाचं मानलं हां, कारण गावकऱ्यांची हरकत आहे हे त्यातलं मुख्य पॉईंट. हां, त्याच्यानंतर एका समारंभामध्ये आम्ही मधुकरराव चौधरी त्यावेळी शिक्षण मंत्री आणि वनमंत्री हा. दोन्ही होते ते. हां, त्यांना एका याच्यात सांगितलं की हे सरकार फार कल्याणकारी आहे, हां, हरिजनांच्या आणि आदिवासींना फार जास्त कल्याणकारी आहे, परंतु आम्ही मुलींच्या वसतिगृहात जागा मागितली हा. आणि तिथं पोरींच्या शिक्षण जागा देण्याच्या ऐवजी गुरांची जाण्याचं हे फार महत्वाचं आहे. हा. हे कसं आहे याचा सरकारने जर विचार करावा. अच्छा. आणि त्यामुळं मधुकरराव चौधरींनी हे ताबडतोब आम्हाला ही जागा हा. 8 दिवसाच्या आत आम्हाला जागा सँक्शन केली. अरे वा. त्याचप्रमाणे दुसरं असं झालं मी पद्मश्री जेव्हा झालो 71 मध्ये हां, तेव्हा माझा समारंभ मुंबईमध्ये सत्कार समारंभ त्यांच्या अध्यक्षतेखाली ठेवला होता. हां, आम्ही अर्ज केला होता शाळा आम्हाला नो ग्रँड बेसिस चालेल हां, आणि त्यांना कुठल्याच महत्वाच्या कामामुळे येता आलं नाही. हा. तर मी सहज भेटायला गेलो म्हणे व्हॉट कॅन आय डू फॉर यू. मी हा. काही येऊ शकलो नाही, मला तुम्ही कुठलंही काम सांगा. हां, मी सांगितलं आम्हाला एवढी एक शाळा द्या, हां, कन्या विद्यालय द्या, नो ग्रँड बेसिस दिली चालेल पण विथ ग्रँड बेसिस होते. आम्हाला 8 दिवसात पण ऑर्डर आली अच्छा. आणि तेव्हा म्हणजे हे अनुदानासह हे सुरू झाले. अनुदानासह. अरे वा. आता सांगा इकडं महिलांचं शिक्षण झालं तिथं मुलांचं शिक्षण झालं तर तुम्ही कॉलेजकडे वळलेला हा, आहात. बरोबर आहे. तुम्ही हे जे कॉलेज काढले हे सर्वांच्यासाठी आहे. हा, बरोबर आहे. आता तुमची छात्रालय सुद्धा सगळ्यांसाठी हो, आहे. हो. तुमच्या आदिवासींच्यासाठी असलेल्या ज्या आश्रम शाळा आहेत हा. त्यांचं स्वरूप कसं आहे ते आधी जरा सांगा. आदिवासी समाज हा शिक्षणामध्ये सामाजिक कामामध्ये हरिजनांच्या पेक्षा खूप मागे आहे.
खूप मागे आहे. खूप मागे. मी जवळून पाहिलेलं आहे. हम्म. आजही त्यांच्यामध्ये व्यसनं आहेत. थोडंसा सकाळचं जेवण असतं तर संध्याकाळी काम करण्याची प्रवृत्ती नाही. हा. स्वतःचं काहीतरी घर पाहिजे, स्वतःची जमीन पाहिजे. अद्यापही पुष्कळ आढळेल समाजामध्ये ही प्रवृत्ती नाही. तर अशा मुलांना शिक्षण देणं आणि ते सुद्धा शिक्षण द्यायचं म्हणजे त्यांना जेवण्याची आणि राहण्याची आणि शिक्षण सोय एका ठिकाणी केली पाहिजे, ही खरी आचार्य भिसेंची कल्पना. हो. जव्हार तालुक्यामध्ये तळवाड्याला त्यांनी 1957 मध्ये माझ्या माहितीप्रमाणे पहिली आश्रमशाळा प्रयोग म्हणून सुरू केला. त्या लधू महाजन ते खरं काम बोलत होते. हम्म. आश्रमशाळेची जोपासना ठाणे जिल्ह्यामध्ये खरं लधू महाजननी जास्त केली आणि आचार्य भिसेंनी त्याला खतपाणी घालून तो त्यावेळेचा जो प्रयोग होता तो प्रकल्प त्यांनी केला आणि आज महाराष्ट्रामध्ये सरकारी 325 आश्रमशाळा आणि खाजगी संस्थांच्या 90 आश्रमशाळा आहेत. जवळजवळ 1,15,000 विद्यार्थी या आश्रमशाळांचा फायदा घेत आहेत. त्यामुळे तुमच्या आदिवासी समाजामध्ये हां. शिक्षणाचा खूप प्रसार होण्याची तुमच्या शक्यता आहे. आश्रमशाळा किती त्या सांगा? आमच्या 5 आदिवासी आश्रमशाळा आहेत आणि 3 पोस्ट बेसिक आश्रमशाळा आहेत. त्या कुठे आहेत? आमच्या एक परळीला आहे, परळी तालुका वाड्यामध्ये, हे ठाणे आम्ही जिल्ह्यात आहे? ठाणे जिल्ह्यात आहे आणि एक हां. रायगड जिल्ह्यामध्ये हां. उमऱ्याला, हां. पाली सुधागड तालुक्यामध्ये एक. अच्छा, त्या कशा चालल्या आहेत? चांगले चाललेत. आणि म्हणजे तुम्हाला अनुदान मिळतं ते पुरेसं आहे का? नाही, आम्हाला जे अनुदान मिळतं ते आता नुकतंच 60-65चं 95-100 नुकतंच केलेलं आहे. अं, परंतु सरकारच्या ज्या आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळांच्या वती मात्र 250-300-400 रुपये खर्च होतात. हो. मग त्यांना बेडिंग, बिस्तरा, कॉट, गाद्या, पलंग, ताट, वाट्या जेवणापासून आणि 120 मुलांना जवळ 10-12 स्टाफ. हो. पण आमच्याकडे ही काही सोय नसते. पण तरी सुद्धा हां. परवा आमच्याकडे संचालक आलते आदिवासी समाज कल्याण खात्याचे. त्यांनी एक कार्यक्रम आमचा घेतला होता. त्यांचंही म्हणणं आहे आणि मागच्या डायरेक्टरचं म्हणणं आहे की आमच्या सरकारी शाळा ज्या आहेत, आश्रमशाळा आहेत, त्याच्यापेक्षा खाजगी संस्थांच्या आश्रमशाळामध्ये मुलांना आचार, विचार, संस्कार हे सर्व मिळतं. हां. व्यसनमुक्तीचं शिक्षण मिळतं हां. आणि ही मंडळी चांगल्या पद्धतीने काम करते. त्यांनी असे समाधान व्यक्त केलं. नाही, भाग असा आहे की सरकारी योजना ज्या आहेत हं. त्याच समजून घेऊन राबवण्याचा प्रयत्न तुम्ही केला. बरोबर आहे. परंतु आता आश्रमशाळेचं उदाहरण जर घेतलं तर सरळ त्रुटी आहे ती अशी की सरकारी शाळेला अधिक अनुदान आणि तुम्ही चांगली चालवत असलेल्या आश्रमशाळेला कमी अनुदान. तर या तफावती किंवा या त्रुटी दूर करण्याच्या दृष्टीनं तुम्ही काय प्रयत्न केलात किंवा आम्ही- सरकारला तुम्ही हे सांगत का नाही? सांगितलं आम्ही, हा, सांगितले, पत्र लिहिले, ठराव झाले. हा. परंतु मी परवाही बोललो की खाजगी संस्थांनी चालवलेल्या आश्रमशाळा या अनटचेबल समजू नका. अच्छा. उलट ते जास्तीत जास्त तुम्हाला कामाला पोषक आहेत. पण त्यांच्याकडे आम्ही एका ठिकाणी आश्रमशाळा वसतिगृह, सरकारी वसतिगृह उघडलं होतं. हा, हा. त्या ठिकाणी 4 मुले आणि 6 स्टाफ होता हो. सुरुवातीला. आमच्याकडे संबंध आज आता 214 तुम्ही मध्ये पाहता, इथं ते सावेबाई काम पाहतात. त्याच्यामध्ये हा, हा. या सावेबाई सगळ्यात इतक्या मुलींचं काम एकट्या पाहतात. पण ही जर सरकारी 75 मुलींची शाळा असली तिथं अकाउंटंट, क्लार्क, वॉचमन असे सगळा भरपूर स्टाफ, स्वयंपाकी. माझं म्हणणं एवढं की देशाला स्वातंत्र्य मिळून आता 37 वर्ष झाली. 37 वर्ष तुम्ही सुद्धा काम करतात. हा, बरोबर. तर 37 वर्षामध्ये या त्रुटी कमी झाल्या असत्या तर आज आपला सगळा विकास बदल बदलला झाला असता. बदल झाला. तर या बाबतीमध्ये तुम्ही राज्यकर्त्यांच्या वरती काही प्रभाव पाडू शकत नाही का? तुम्ही राज्यसभेचे सभासद होता. नाही, बरोबर आहे. मग तुम्ही हा प्रभाव का नाही पाडू नाही, नाही, शकत? हा भाग मी शिक्षण समिती, मी भारत सरकारच्या एज्युकेशन कन्सल्टिंग कमिटी होतो. हा. सोशल वेलफेअर एज्युकेशन कन्सल्टिंग होतो. मी खूप मांडले याच्यामध्ये ना. आणि इतकंच नव्हे, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये याचा स्वतंत्र हार्जन सेलही केला. हा. पण तो काही जे कामं आहेत ते स्टेटच्या मार्फत स्टेट गव्हर्नमेंट एजन्सी असते. हा. स्टेट गव्हर्नमेंटने मांडलं असतं की या कॉम्पोनंट प्लॅनमधून, आदिवासी सब प्लॅनमधून या माणसांच्या सरकारी शाळेत इतकीच अनुदान द्यावं. परंतु सरकारने केलं तर त्या मुलाला काही जास्त समजतं असं नाही. नाही, बरोबर. उलट तो काय विचाराने, आचाराने, संस्काराने मागेही राहतो. नाही, हा प्रश्न तुम्हाला विचारण्याचं कारण असं आहे की तुम्ही आता सगळ्या प्रांतामध्ये काम करतात. हो, हो. मला असं चित्र दिसतंय की तुम्ही हरियाणामध्ये जाऊन संस्था काढता, बरोबर. तुम्ही गोव्यात जाऊन संस्था काढता. बरोबर. मग तिथली जी स्थानिक मंडळी आहेत ती कमी पडतायत आणि तुमचं सहाय्य त्या प्रांतातले कार्यकर्ते सुद्धा घेत आहेत असं जे चित्र आहे. तर त्याचा अर्थ असा होतो की तुमचं कार्य हे आज देशव्यापी बनतंय. बरोबर. अशा वेळेला तुम्हाला स्वतःला काय वाटतं की या कामाचं स्वरूप कसं असावं? तुम्ही आता सगळे जे कार्यकर्ते नवे काम करणारे आहेत त्यांना तुम्ही कोणता विचार द्याल? काय झालं याच्यामध्ये की ही संस्थाचा गाजावाजा झाला. विशेषतः पद्मश्री मी झाल्यानंतर लोकांमध्ये त्याचं जास्त हे झालं. महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करायला लागलो आणि राज्यसभेचा सभासद झाला नसतो तर कदाचित पुढे आम्ही गेलो नसतो. पण राज्यसभेच्या सभासद झाल्यानंतर
होम मिनिस्ट्रीचे जॉईंट सेक्रेटरी कृष्णन होते, एस कृष्णन. हां, हां, त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि तेही म्हणले की तुमचं एवढं काम आहे, मी बघायला येतो. हां. ते स्वतः 2 दिवसांनी समोर कामं पाहिलं. त्यांनी सांगितलं की इतके वर्षे स्वतः काम करून तुम्ही 33-34 वर्षे काम केलं आणि तुम्ही आमच्याने आलात कसे नाहीत. अच्छा. ज्या लोकांची 1-2 कामं असतात ते ऑल इंडिया लेवल म्हणतात, काही कामं नसतात, तुम्ही आमच्या आलं नाहीत. तुमच्याच इतक्या संस्थेसारखी कुठे हिंदुस्थान संस्था नाही, ही चांगली संस्था आहे. आमचे त्यांच्याकडे रिपोर्ट आहेत, पत्र आहेत आणि तेव्हा तुम्ही ऑल इंडिया बेसिसच करा. आणि त्यांनी त्यांच्या संबंध ज्यांच्या सगळ्यांची बोलते तेव्हा पांडिचेरीपासून गोव्यापासून सगळ्या ठिकाणापासून मागण्या यायला लागल्या की ही चांगली संस्था चांगली आहे. कारण प्री प्रायमरी टू पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत. तुम्ही बालवाड्या सुद्धा चालवताय. हो, आणि सध्या हरियाणात बालवाड्या चालवताय. म्हणजे कुडूस ते कुरुक्षेत्र, हां. ज्या कुडूसला आपण जाणार आहोत हां. त्या कुडूस पासून ते कुरुक्षेत्रापर्यंत हां. आमचं सर्व काम आहे. सगळं याच्यामध्ये अच्छा. प्रचारक योजना आहे, समाजसेवा केंद्र आहेत, बालवाड्या आहेत, बाल संगमन केंद्र आहेत हां. आणि संघटनेचं काम आहे. म्हणजे गीता सांगायला कुडूसचा श्रीकृष्ण लागला असं म्हणायला पाहिजे. मला एक सांगा की हे एवढं सगळं जे काम चाललंय ह्याचं संघटन तुम्ही कसं करता? संघटन आम्ही काय याच्यामध्ये दर ठिकाणी आमची संस्थेची जी घटना आहे, हां, हां. आम्ही प्रथम हे केलेलं आहे की आमच्या जो नोकरीला असतो आमच्या संस्थेमध्ये जो माजी विद्यार्थी शिकून फार पुढे गेलेले आहे, हां, हां. त्यांचं आम्ही सहाय्य घेतो. बरं. नोकरी सुद्धा आमच्याकडे तुमचे जवळ प्रचारक आहेत का काही? प्रचारक 15 आहेत. पगारी आहेत? पगार आहेत. त्याला 80% पगाराचे 80% गव्हर्नमेंट त्यांना ग्रँट देते. अच्छा. मग ते काय करतात? कसं त्यांच्याकडे जे 11 पॉईंट आम्ही कार्यक्रम दिलेले आहे. हां, हां. अस्पृश्य निवारण थोडं एकदम कमी, हां. पण अडचण निवारण करणं, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं, हां. त्यांच्या मुलांना शाळेत घालवणं, हॉस्टेल मॅनेजमेंट देणं, नोकऱ्या मिळवून देणं वगैरे बरीचशी कामं सगळे आहेत. जमिनी मिळवून देणं, घरासाठी कर्ज मिळवून देणं इत्यादी कामं हे प्रचारक हे करतात. समाजसेवा केंद्राचे संचालक हे करतात. समाजसेवा केंद्राचे संचालक आमचा अत्यंत आरोग्य असतो. अच्छा. महिन्याला त्याला 100 रुपये मिळत नाहीत. त्याने आम्ही असं म्हणतो की एक दिवस महिन्यातनं 15 जरी कामं चांगली केली तरी 15 मध्ये 180 होतील. आणि आमच्याशी 96 समाजसेवा केंद्र त्यांनी जर केलं काम तर खूप चांगलं काम करतं. तुम्ही आता इतके दिवस एवढी संस्था चालवल्यात, एवढ्या संस्था उभ्या केल्यात, यामधून जे तरुण निर्माण झाले, जे तरुण शिकले, त्या तरुणांनी आता कोणकोणती पदं भूषवलेत किंवा त्यांच्यामुळे आज समाजामध्ये कसं परिवर्तन झालेलं तुम्हाला दिसतंय? आज कोणत्या कोणत्या पदावरती तुम्हाला तुमचे विद्यार्थी दिसतात हे तुम्ही सांगू शकाल का? बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं, हां. कारण आमच्या सगळे कामात ते जसे महात्मा फुलेनंतर बाबासाहेब आंबेडकर आमचे खरे प्रेरणा शक्ती आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की मला शासनकर्ते जमात निर्माण करायची आणि शासनकर्ते जमात निर्माण करायची म्हणजे मोठमोठे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, IAS, IPS सर्व निघणारे डेप्युटी कलेक्टर वगैरे. याच्या शिक्षणामध्ये भरपूर माणसं आहेत. तुम्ही कुठल्याही खात्यात म्हणजे ते महामंडळ असू दे, निमसरकारी कुठलं कामं असू दे, जिल्हा परिषद असू दे, पंचायत समिती असू दे किंवा महाराष्ट्र शासनाचं काम असू दे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट युनियन खाते असू दे, या प्रत्येक खात्यामध्ये तुम्ही जर गेलात तर या संस्थेमध्ये शिकलेला माझी विद्यार्थी कुठे तुम्हाला दिसणार नाही असं शक्यता होणार नाही. अच्छा. मी 8वीला असताना संस्थेच्या शाळेमध्ये दाखल झालो. तो मी माझं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन MA पर्यंत मी संस्थेच्या कॉलेजमध्ये शिकलो. पहिल्यांदा कोणती नोकरी मिळाली? सुरुवातीला मी आमच्या कॉलेजमध्येच गरीब असल्यामुळं मला परत पुअर बाईज फंडातून काही पैसे मिळत होते आणि त्या व्यतिरिक्त मला कॉलेजच्या गार्डनमध्ये पाणी देण्याचं काम मिळालं होतं संस्थेच्या कॉलेजमध्येच आणि शिपाई होतो असं समजा मी 1 वर्षभर. अच्छा. आणि मग हल्ली कोण आहात? सध्या मी आमच्या संस्थेच्या अण्णांच्याच कॉलेजमध्ये मी लेक्चरर म्हणून काम करतो. मी या वसतिगृहात इयत्ता 8वी पासून शिकत आहे. काय कितवीपर्यंत शिकलात? 8वी पासून SCC इथेच झालो या संस्थेमध्येच आणि तिथून नंतर मग क्लर्क म्हणून या संस्थेत 4 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर बाहेरून BA आणि B.Ed सुद्धा केलं आणि या संस्थेच्या शाखेमध्ये आता असिस्टंट टीचर आहे. परत नाईट हायस्कूलला हेडमास्टर म्हणून काम करतो. या संस्थेचे आमच्यावरती एक ऋण आहे आणि दुसरं असं की ज्या संस्थेनं आम्हाला मोठं केलेलं आहे त्या संस्थेमध्ये राहावं, इथे आपण जिथे अध्ययन केलेलं आहे तिथे अध्यापन करावं. हा ग्रामीण भाग आहे. या ग्रामीण भागामधून आदिवासी वगैरे ती मुलं येतात, त्यांना आपण काही शिकवावं. आपण जे आपण ज्ञान मिळवलं आहे ते त्यांना आपण द्यावं ही एक सदिच्छा आहे.
जाधव, तुमच्या या संस्थेतनं आज एवढे मोठे अधिकारी शिक्षक सगळे निर्माण झाले असं तुम्ही सांगितलं, पण तुम्ही मला आठवते की तुम्ही स्वतः खादी कमिशनमध्ये नोकरी करत होतात. हो, बरोबर. ती नोकरी सोडून तुम्ही इथं आलात. या सर्व कामात तुमच्या पत्नीचा सहभाग तुम्हाला कितपत होता, की पत्नीने तुम्हाला अडवलं? नाही नाही, खरं सांगा. पत्नीने मला खूप मदत केली या कामामध्ये. हां, मी तुम्हाला कल्पना, जशी माझी शिक्षणाची परवड होती हां. तशी तिच्याही शिक्षणाची परवड होती. चौथीत पास झाल्यानंतर तिचं लग्न माझ्याशी झालं. मी त्यावरती पुढे जास्त शिकेल नव्हती, पण हरिभाऊंच्या प्रयत्नामुळं आणि महर्षी कर्वेंच्या आश्रममध्ये अरे वा. त्यांना ठेवलं आणि तिथे त्यांना 7वी पण शिक्षण दिलं. आणि त्याच्यानंतर 48 सालापासून आम्ही खरे संस्था आणि संसार हा एकाच वेळा आमचा सरस सुरू झाला आहे. पण संस्थेचा कारभार मी बघायचा आणि संसाराचा कारभार तिने बघायचा. अरे वा. ती कमी शिकलेली असली तरी माझी सर्व मुलं ग्रॅज्युएट आहेत. एक मुलगा BA होऊन मिनी राईस मिल चालवतो, दुसरा BSc होऊन अरे वा. वैद्यकीय म्हणजे मेडिकल प्रॅक्टिस आहे तो. तुमच्या दुसरा मुली BSc. शिकल्या? मुली सुद्धा BA BA दोन्ही आहेत. अरे वा. जावई पण आम्हाला चांगले मिळते. एक जावई डॉक्टर आहे, एक जावई आता चांगल्या रिझर्व्ह बँकेमध्ये सदस्य अरे आहे, वा. तो ऑडिटर चांगल्यापैकी मोठ्यापैकी. दोन्ही जावई फार चांगले मिळाले. अरे वा. मुलं सुद्धा आणि सुना सुद्धा फार चांगले अरे मिळाले. वा. एक सून तर आमची MD DGO आहे. अरे वा. दोन्ही मुली, एक दुसरी जी आहे ते होम सायन्स BSc BEd आहे अरे. आणि तिसरी आहे ती सुद्धा MA BEd आहे. म्हणजे शिक्षणाचा महापूर आलाय तुमच्या घरात. आणि ते त्याचं कारण यांना सगळ्यांना वळण चांगलं आचार संस्कार वगैरे देणं हे आमच्या पत्नीने केलं. अरे वा. इतकंच नव्हे, आले जी माणसं जातात येतात सुद्धा खूप सर्व त्यांचं आदरातिथ्य करणं, त्याचं सर्व देखभाल करणं, जेवण देणं, चहा पाणी देणं हे सर्व तिन्ही पाहिलेलं आहे. त्यामुळं आलेल्या माणसांचा एक सहवासी सांगायला लाभला आम्हाला आणि आमच्या घराबद्दल जो तो जाईल परत तो आपुलकीची भावना घेऊन जातो. तुम्ही भाग्यवान आहात. मी असं पाहिलं की तुमच्याकडे मला वाटतं 2 किंवा 3 राष्ट्रपती येऊन गेलेले हो आहेत. हो बरोबर. आणि कोण कोण येऊन गेलेत? राष्ट्रपती झाकीर हुसेन आले होते, आले होते. फखरुद्दीन अली अहमद आले आले आम्ही होते. ते. नंतर नीलम सज्जी रेड्डी आले होते, BD जट्टी आले होते, चौघे येऊन गेले. चौघे येऊन गेले. याशिवाय पंतप्रधान दोनदा येऊन गेला, इंदिरा गांधी श्रीमती गांधी दोनदा येऊन गेले. दोनदा येऊन गेल्या. आहेच आहे. आणि त्यांनी संबंध संस्थेचं त्यांनी काम स्वस्त पाहिलं हां. आणि त्या पंतप्रधान होम मिनिस्टर असतानाच हा, हा. 71 मध्ये मला त्यांनी पद्मश्री दिली. अरे वा. म्हणजे तसंच राष्ट्रपती मी दिली. पाहतोय की बाळासाहेब खेर, यशवंतराव चव्हाण या सर्व मंडळींचा तुम्हाला फार पाठिंबा होता. बाळासाहेब खेर, मोरारजी देसाई, यशवंत चव्हाण, जगजीवनराम असं आहे. या सगळ्या मंडळींचा पाठिंबा त्यांनी पत्रिकेचे काम आमचं पाहिलेले आहे. मला वाटतं की तुम्ही हे जे सगळं काम केलं हे एक सामाजिक परिवर्तनाचं काम आहे. म्हणजे शिक्षणाचं माध्यम तुम्ही निवडलं, पण ते शेवटी सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचं तुमच्या मनामध्ये होतं. हे जे सामाजिक परिवर्तन घडवत असताना सर्व जातीतली मुलं तुम्ही एकत्र आणलीत, त्यामुळे सामाजिक अभिसरणाची जी प्रक्रिया आहे ती फार चांगली सुरू झाली. परंतु एका परीनं सर्व जातीच्या सर्व ज्ञातीच्या मुलांना शिक्षण द्यायला तुम्ही सुरुवात केल्याबरोबर तुमचं जे खरं हरिजनांचं आणखीन गिरिजनांचं काम होतं ते मागे पडलं का, असं तुम्हाला आज वाटतं का? नाही, मुळीच नाही मागे पडलं. आम्ही संस्थेची घटना बदलताना असं केलं की 25% याच्या ऑफिस बेअर सुद्धा घ्यावेत कास्ट हिंदूचे. आणि आमच्या वसतिगृहामध्ये 50% मुलं EBC OBC कास्ट हिंदूची मुलं असतातच. आणि शाळामध्ये हायस्कूल्स आहेत त्या सर्व ठिकाणी म्हणजे जमतेची मुलं 20% मुलं असतात, 80% इतर असतात. परंतु ह्या संस्थेची शाळा निघाल्यामुळं, या संस्थेच्या आश्रमशाळा निघाल्या, या संस्थेची वसतिगृह निघाल्यामुळं जो दुरावा होता समाजामधला तो दूर कमी झाला, दरी कमी झाली. आणि या सर्व कास्ट हिंदूतल्या कुठल्याही समाजातल्या म्हणजे तो आगरे असू दे, कुणबी असू दे, ब्राह्मण असू दे, राव समाज असू दे, या सर्व लोकांना आम्हाला फार चांगलं सहकार्य मिळालं. म्हणजे आम्ही नुसतं आमच्यापुरतं राहून जे आमच्यापुरतं काम केलं असतं त्याच्याऐवजी सगळ्यांचं सहकार्य घेऊन आमच्या कामाला अधिक बळकटी आली आणि ह्या कामाला अधिक उजळणी मिळाली, अधिक मदत मिळाली. मी असं म्हणेन की कुडूसमध्ये जन्माला आलेल्या एका हरिजन तरुणानं सगळ्या सवर्णांना शिक्षण देण्याचं कार्य सुरू केलं असं म्हटलं तर बरोबर ठरेल का? कारण आतापर्यंत परिस्थिती उलटी होती की सवर्णानं हरिजनांना शिक्षण देण्याच्या ऐवजी एका हरिजनानंच असं कार्य उभं केलं की ज्यामुळे सवर्णांचं शिक्षण सुलभ झालं. बाळासाहेब चौधरी एकदा बोलले होते मात्र कॉलेज उद्घाटन वेळेला की त्यावेळेला आमचे एक उपाध्यक्ष गिरिजन होते आणि मी अध्यक्ष हरिजन होतो. त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं की पूर्वी